शेट्टी यांना भाजपने काही दिवसांपूर्वी संपर्क साधला अशा पद्धतीच्या बातम्या आल्या होत्या आणि काल इंडिया आघाडीच्या बैठकीला त्यांना बोलवलं नाही, एकला चलो. आपण काय राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधणार आहात काय? आपल्याकडे दोन उमेदवार एकनाथ शिंदे साहेबांचे जे आहेत ते ठरलेले आहेत. त्याबद्दल काय उमेदवार लोकसभेला नवीन ज्यावेळा निवडणुका होतील सुरू त्यावेळा तिन्ही पक्षाचे नेते म्हणून ठरवतील. परंतु राजू शेट्टी अनेक वेळा आपण अपक्ष लढणार म्हणून घोषित केलेला आहे. मला वाटतं ते अपक्ष राहतील. थँक्यू. काय असेल आता त्याची माझ्याकडे काही माहिती नाही. 30 तारखेला ते दिल्लीला जाणार आहेत, कारण 30 तारखेला आमचा मौजे सांगोचा दौरा ठरला होता, तो त्यांनी 29 तारखेला घेतला. मला वाटते आता या लोकसभा निवडणुकीशिवाय दुसरं काय असू शकतं. जरांगे पाटलांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पत्र देऊनही प्रकाश आंबेडकर उपस्थित राहिलेले नाही. सोनिया गांधी खरगेंचं पत्र यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ते ठीक आहे, प्रकाश आंबेडकरांना तुम्ही हा प्रश्न विचारू शकता. जो ज्या पद्धतीनं ते इंडियामध्ये फूट पडते, ममता बॅनर्जींनी स्वतः स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज नितीश कुमारने केंद्रीय सरकारचं कौतुक केलेलं आहे. यावर तुम्ही लक्षात येईल की कितीही आघाडी भक्कम आहे. साहेब केली होती आता कोल्हापूरच्या हद्दवाढी संदर्भात तुमची काय? मी तुम्हाला सांगितलं ना, सगळ्यात विश्वासात घेऊन आमची प्रक्रिया सुरू आहे म्हणून. 30 तारखेला दिल्लीमध्ये बैठक आहे, त्यामध्ये हे आंदोलन देखील काहीतरी सुवर्णमध्ये काढून मी तुम्हाला सांगितलं आमची चर्चा सातत्यानं सुरू आहे. तर शेवटी हे आंदोलन करायचं आहे तर फेब्रुवारी पहिला दुसरा आठवडा आमची जी तारीख आहे ती बघूनही करता येईल. आणि विनाकारण आता मुंबईच्या सगळ्याच नागरिकांची यामुळे फार मोठी प्रचंड कोंडी होणार आहे. महायुतीचे आपण नाही, मराठा समाजाला यापूर्वी आम्ही अनेक वेळा आवाहन केलं आहे की यावेळेला सरकार अतिशय गंभीर आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याबाबत अतिशय गंभीर आहे. ज्यांना कुणबी दाखले द्यायचे आहेत त्यासाठी रात्रंदिवस आमचे अधिकारी काम करत आहेत. ज्यांना कुणबी दाखले कायद्यानं देता येतात त्यांना देण्याचं काम चालू आहे. एका बाजूला मराठा समाज मागास ठेवण्यासाठी जी प्रक्रिया करावी लागते ती करण्याचं काम सुरू आहे. विधानसभेचं अधिवेशन घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारीमध्ये घेण्याची घोषणा केलेली आहे. हे सगळं बघता मराठा समाजाला थोडी वाट बघायला हरकत नाही. सरकारतच काहीतरी सुवर्णमध्ये यातून या कार्यक्रमामध्ये जय श्रीरामच्या घोषणा दिल्यानं गोंधळ उडालेला आहे. तहसीलदार आहेत, पोलीस आहेत, यांच्या समोरच अशा पद्धतीची घोषणा चालते. तर या संदर्भात काही काय मला काय माहिती नाही, मी माहिती घेईन आता. खरं तर स्वातंत्र्य दिनाला उपमुख्यमंत्री एक आव्हान दिलेलं आहे की मोदी आणि फडणवीस यांनी जे 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला होता तो खरा की खोटा हा अजित पवार गटाने सिद्ध करावा किंवा स्पष्ट करावा. तर यावर अनेक वेळा मी उत्तर दिलेलं आहे की ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं या सगळ्या असतील ते काढणं हे त्यांचं काम आहे. आणि त्यांना लक्षात आलेलं आहे की आपला पराभव नक्की आहे. महाविकास आघाडीच्या बैठकी आहेत असे देखील काहींचा आक्षेप आहे. काय गरज आहे अशा? काल अनेक प्रसारमाध्यम आल्यानंतर आम्ही मागासवर्गीय आयोगाला कळवलेलं आहे की असे जे प्रश्न असतील अनावश्यक याची सुद्धा माहिती घ्यावी. आणि जे प्रसारमाध्यमामध्ये याचं जे चित्रण होते ते बरोबर नाही असं सांगितलं आहे. निवडणुकांची पोलिसांनी देखील त्यांना परवानगी दिलेली नाही तरी देखील परवानगी जुगारून ते त्या ठिकाणी निघालेले आहेत. नाही, ते काल आपण प्रसारमाध्यमामध्ये बघितलेलं आहे. मला वाटतं काहीतरी तोडगा निघेल असं मला वाटते. मुख्यमंत्री साहेब त्यांच्या चर्चेमध्ये आहेत, ते VC द्वारे त्याच्यावर चर्चा करतायत आणि काही ना काहीतरी मार्ग निघेल. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची जर ठाम असेल तर मला वाटतं थोडा वेळ वाढवण्याची आवश्यकता आहे. सर्वेक्षणात जे प्रश्न सर्व कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. आणि मी भाषणामध्ये जिल्ह्याचा संपूर्ण विकास सर्व क्षेत्रामध्ये आपण करत असलेली गरुड भरारी याचं विवेचन विस्तृतपणाने केलेलं आहे. जरांगे पाटील मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचले, काही वेळा दाखल होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेला यावं अशी त्यांची मागणी आहे. ते मी आजही वाचलं. मला वाटते की चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. आणि कालही मी सांगितलं होतं की आता मागासवर्गाचा जो अहवाल आहे की मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी तो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या आत हा पोचेल. आणि तात्काळ आम्ही विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला अधिकचं आरक्षण देण्याचा निर्णय घेणार आहोत.